वाताच्या आजारांमध्ये स्मोकिंग आणि अल्कोहोलचा किती परिणाम होतो? तर वाताचे सर्व आजार स्मोकिंग म्हणजेच तंबाखूचं कुठल्याही प्रकारचं व्यसन जर केलं, ते स्मोकिंगच्या स्वरूपात असू दे, तंबाखू खाण्याच्या स्वरूपात असू दे किंवा मिसरीच्या स्वरूपात असू दे, तर त्यामुळं सर्व प्रकार वातामधले वाढतात. वाताची तीव्रता वाढू शकते. त्यामुळे होणारे सांध्यांमधले किंवा इतर अवयवांमधला जो काही डॅमेजचं प्रमाण आहे ते वाढू शकतं आणि ओव्हरऑल वात वाढू शकतो. त्यामुळं वाताच्या सर्व पेशंट्समध्ये स्मोकिंग कुठल्याही स्वरूपातला, टोबॅकोचा यूज कोणत्याही स्वरूपातला बंद करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच पद्धतीनं अल्कोहोल कन्झम्पशन म्हणजेच ड्रिंक्स किंवा दारू म्हणू शकतो आपण, तर हे देखील काही वातांमध्ये हानिकारक राहू शकतं. जसं की गाऊट सारखे जे काही आजार आहेत त्यामध्ये अल्कोहोल कन्झम्पशनमुळं गाऊटचं प्रमाण बरंच वाढतं, युरिक ऍसिडचं प्रमाण बरंच वाढतं आणि त्यामुळं सांधे खराब होण्याची प्रक्रियाही सुरू राहते. त्यामुळे ज्या पेशंट्समध्ये वात असेल तर त्या सर्व पेशंट्सनी अल्कोहोल कन्झम्पशन असेल किंवा टोबॅको कन्झम्पशन असेल हे पूर्णतः बंद करणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच त्या औषधांचा योग्य तो फायदा आपल्याला मिळू शकतो. अधिक माहितीसाठी या पेजला फॉलो करा. थँक्यू.